दर ला 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 दर हरि रे माझे हरि ले चित्त 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 हरि ने माझे हरि ले चित्तला हरि ने माझे हरि ले चित्तला माझे हरि ले चित्तला हरि माझे हरि ले बा
हरिने माझे हरिने चित्त हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय आवाज मोकळा दे बाबा रिटर्न अजिबात येत नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजो मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुख शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज
दावाव्या सुभटा महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा 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 नमो जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते
शब्द चालू कर. शब्द सायुजन मस्त काय मस्त काय मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे गुरु माझे माय बाप दर्शने हरे ताप लागून या पाया विणवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळानी हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही माय बाप हो. हा जो मृत्यू लोकाचा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा देवाने म्हणावं अरे बाबांनो काही लोक अपेक्षा करतात देवा आम्हाला तुझ्याजवळ जागा दे आणि आम्ही तुम्हाला जागा देऊन सुद्धा तुम्ही असं का म्हणताय की मृत्यूलोकी व्हावा जन्मा. देवा मृत्यू लोकामध्ये फार मजा आहे. मृत्यू लोकामध्ये भजन कीर्तन पूजन अर्चन प्रवचन जागर गोंधळ केवढा हा सुख सोहळा पाहिल्यानंतर आमची इच्छा झाली. मुद्रा ती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पुन्हा जन्माला देऊ नका. तुकोबाराय म्हणले अरे मी वैकुंठाला आलो मला पुन्हा जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी मला पुन्हा जन्म नाही. मी देवाला किती वेळा सांगायचो देवा माझ्या मातेच्या गर्भाच्या यातना डोहाळे मी आवडीने भोगेन पण मला पुन्हा पुन्हा तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे मला पुन्हा पुन्हा हा मानवी अवताराचा जन्म दे. पण त्यांना सुद्धा मिळाला नाही बाई बाप हो. तुकोबाराय किती सांगत होते गर्भाची आवडी मातेचा डोहळा गर्भाची आवडी मातेचा डोहळा भेटीचा जिव्हाळा तेरे बिंबे भेटीचा जिव्हाळा तेरे बिंबे आनंदाची डोई आनंद काय सांग सेवा काही जिया नाही काय सांग बाई काही जिया नाही पुढे चाले काही पुढे चाले काही आवडीने आनंदाचे डोळे आनंद आनंदाचे डोळे एवढा आनंद आहे माय बापू. आनंद अद्वय नित्य निरामय ते हे निज ध्येय योगी यांचे. एवढा आनंद हे जीवनामध्ये ज्याने त्याचा अनुभव घेतलाय ते सांगतात तुकोबाराया अनुभव आले अंगे ते या जगा देत असे. आम्ही अनुभव सांगतोय प्रत्येक गोष्टीवर आम्ही ठसा मांडलेला आहे. तुका म्हणे तैसा ओतला से ठसा आणि अनुभव सरिसा मुखा आला.
मुखामध्ये नामस्मरण येण्यासाठी पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. हरीचं नामस्मरण करण्यासाठी घर असं भाग्यवंताचं असावं लागतं. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी श्यामलं मातरं वन्दे मातरं वन्दे वन्दे. हे पहा, इतर कुठल्याच देशाला माता म्हणत नाही, इतर कुठल्याच देशाला माता म्हणत नाही. फ्रान्सला नाही, लंडनला नाही, अमेरिकेला नाही, चीनला नाही आणि पाकिस्तानाला तर मुळीच नाही. कारण ज्या देशाला मा बहीण कळत नाही त्या देशाला कधी माताच म्हणत नाही. मग आपल्याच देशाला का म्हणून माता म्हणतात? तर भारतीय माता कशी असली पाहिजे, भारतीय माता कशी असली पाहिजे? अरे जी करते सासू सासऱ्यांची कदर, जी करते सासू सासऱ्यांची कदर, जिला आई गेल्या आल्याची कदर, आणि जी घेते डोक्यावर पदर. आता तुम्ही नका घेऊ, जी घेते डोक्यावर पदर तिला म्हणतात इंडियन मदर. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, नवे नवे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी राजमाता डोक्यावर पदर घेतल्याशिवाय उंबरठा सुद्धा ओलांडला नाही. ऐका मंडळी, भारतीय माता कशी असली पाहिजे आणि म्हणून आपल्या देशाला काय म्हणतात? भारत माता की म्हणा की वंदे. जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे हो, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परीही दुर्लभ संत परीही दुर्लभ संत देणे. भाग्यवंता घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, परी दुर्लभ संत भेटाय. महाराज म्हणतात ते खोटं नाही, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. या ऐसी वर्मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुणा प्रगटोणी विठ्ठल 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 विठ्ठल
माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा, नोवे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, घरची खुटे खातील आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही, ओळणी निवांत राग माई. घरदार संसार प्रपंच हा दुःखमूळ असतो. अनंत कोटी तपश्चर्या करणाऱ्यांना भगवंत भेटला नाही. साधू संताने मुंडक खाली पायवरती बांधून ठेवलेत. पशुपक्ष्यांनी त्यांच्या मांसाचे लचके काढले. ते देवाला म्हणत होते, देवा सगळ्या अंगाचं मांस खा, पण ज्याला बघायचंय ना मला ते फक्त डोळे माझे तू ठेव. किती गवळण वेडावली होती बघा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अगं निवांत राही. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त संप्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्वंदीय जगद्गुरु तुकोबारा देहूचे मुकुटमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी भक्ती तळागाळापासून आपल्यापर्यंत पोहोचवली असे असणारे जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग गवळणी प्रकरणातील अभंग आहे. आपली स्वतःची भूल आपल्याला केव्हा पडते. मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकर्ण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. निरंतर याचा अर्थ जर कैलास माऊली कळाला ना, माणूस पुन्हा दुसऱ्या भानगडीत पडणार नाही. नीर म्हणजे पाणी, पाणी जसं वाहताना अंतर पडत नाही याला निरंतर म्हणतात. निरंतर ज्याने भक्ती केली, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे असे असणारे जगद्गुरु तुकोबार. 5वे वेद माझे जगद्गुरु तुकोबार नावा याचा अवतार तुकोबार. अनेक संतांनी माझ्या जगद्गुरु तुकोबार यांचं वर्णन करावं. अणु रेणू या थोकडा तुका आकाश एवढा, आकाशाला आधार नाही, निराधार आभाळाचा तोची भारस आहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. अशा युक्तीप्रमाणे तुकाराम महाराजांना एवढी मोठी उपमा देऊन जगद्गुरु तुकोबारांनी देवाकडे फक्त लहानपण मागितलं. किती लहानपण मागितलं महाराज. लहानपण आकाशा एवढे जगद्गुरु तुकोबारा मायबाप केवढे लहानपण मागतात. मुंगी साखरेचा रवा हे वर्म कळल्याशिवाय नाही मायबाप. लक्षात आलं ना. कैलास माऊली 2011ला हा अभंग माझा आकाशवाणीला झाला होता, पुणे आकाशवाणीला. आता 60 वर्ष वय झाल्यामुळे माझा काय आवाज राहिला नाही. आता तुम्ही 2012 पासून माझ्या कीर्तनात गात होतात, हे मला तुम्ही आठवण करून दिलात आज. कारण काय माझ्यासमोर एवढे चेहरे असतात ना की माझं एकतर असे मी स्वतःला विसरून जात असते कीर्तन करत असताना.
काही लोक घड्याळ बघतात, पण मी घड्याळाचा काटा पुढे वळते, म्हणजे ते बंद पडलं पाहिजे, आपला घड्याळ चालू राहिला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्याआधी थोडासा परिहार देणं गरजेचं. तुमच्या या वडगावामध्ये हे पामर आलेले आहे. हरिभक्ती पारायण कैलासवासी प्रेममूर्ती रामदास भाऊ लांडगेंनी ही जागा मला दिली. त्यामुळे हा छोटासा की नाही नामयज्ञ सोहळा होतो. आणि छोट्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये मला असं वाटलं की मोठे मोठे गायनाचार्य बोलावे, मोठे मोठे तबलजी बोलावे, मोठे मोठे पकवाजे बोलावे. का तर हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमवला. एकट्याचा खेळच कधी नसतो. कीर्तनकार किती मोठा असू दे हो, त्याला जर समजाव गायनाचार्य, मृदंगाचार्य, तबलजी जर नसतील तर मी तरी म्हणते ते कीर्तन रंगू शकत नाही. लक्षात आलं ना? कारण रंगी रंगला श्रीरंग. रंगून जायचं असेल तर माय बापो आपल्या वारकऱ्यांची साधनं कुठली आहेत सांगा बघू? लावणी, श्रुती, टाळ, घोष. मग जने काम तेनेच करो, बिजा करे सो गोता खाय. एका सावकाराच्या घरी चोर शिरले. चोर शिरल्याच्या नंतर कुत्र्यांनी भुकावं की गाढवानी ओरडावं सांगा? कुत्र्यांनी भुकावं की गाढवानी ओरडावं? कुत्र्याला चतकोर मिळत होतो, कुत्र्यानी गाढवाला म्हणलं आज अजिबात भुंकणार नाही, याची चोरी होऊ देऊन दे. गाढव म्हणला मला रोज पेंड असते, चणे असतात, गुळ असतो, मला बाबा माझ्याच मालकाची चोरी झालेल सहन होणार नाही, म्हणून मी एकदा ओरडून पाहतोय. त्यांनी जी आरोळी मारली महाराज, मालक झोपेतून उठला असतं, दांडूक घेतलं बेदम हाणलं. त्या दिवसापासून म्हणतात जने काम तेने करो, बिजा करे सो गोता खाय. ज्याचं काम त्यांनी करावं. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे नाही. येड्या गबाळांची इथं काम आहेत का? येड्याला हे करायचं ते करायचं, ते करायचं सांगितलं ते करणार, ते दुसरंच करणार. आणि नका पडू गबाळांच्या बरी, पुढे आहे थोडी नागवण. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. संत का वेडे होते का? ते म्हणत होते विठ्ठल विठ्ठल नुसतं म्हणलं ना शांती मिळते जीवाला. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळाने हा सुख सोळा. कर जोडून नवीन विक तुम्हार तुम्ही वाचलं वाचलं म्हणा. सुकृताची जोडी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र दणदणून काढलेला आहे. असा मधुर आवाज कैलास महाराज पवार. कोकिळे वरजावे तुम्ही बाईयांनो. ज्ञानोबांची अवस्था झाली होती ना, ते रडत होते. माझे मायबाप गेले. मला लोक कसंही बोलतात, कुठेही मारतात, गाल ओढतात, केस ओढतात. केस कर्तन करण्याचा अधिकार नसल्यामुळे त्यांचे एवढे हाल हाल केले. माऊलीने ताटी बंद करून माऊली माझ्या आतमध्ये चिंतन करत होत्या. चिंतन करत असताना योगींना दुर्लभ असणारा भगवंत पाहिला होता. योगी हा दुर्लभ तोम्या देखील आज साजणे पाहता पाहता मना न पुरे धनी. देव पाहिला होतं ना बाई, देव पाहिलं ज्यांनी ना त्यांची अवस्था झाली ना. आपली व्यवस्था झाली पाहिजे. ज्यांनी देव पाहिला त्यांची झाली अवस्था. सोयसा कोठे आठवची नाही देहीचा विदेई भोगू दशा. दशा दशा झाली मायबाप, दशा दशा. ताटीमध्ये एकटेच रडत होते की माझी जर आज मायबाप असते. अष्टभोग भोगणे माते नाही चाड,
भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. भक्ती चालली होती, अथांग भक्ती चालली होती. त्यामध्ये दृश्याचा दृश्य झालं. भगवंता दिसेना असा झाला आणि ज्ञानोबा रडत होते. रडत असताना जाणकरी मंडळी म्हणत होते, ज्ञानोबा का रडताय तुम्ही? काही नाही, योग्यांना दुर्लभ असणारा भगवंत दिसला होता. मायबाप गेल्याचं दुःख झालं नाही, एवढं दुःख मला त्यांचं झालं. माझा पांडुरंग मला व्हावासा वाटत होता, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ज्ञानोबा पुन्हा चिंतनाला बसले की तुम्हाला देव दिसेल, पण तुमच्या अंगाचा दाह झालाय ना, मारून मारून लोकांनी. तुमच्या अंगाला चंदनाची उटी आम्ही लावतोय. तेव्हा माऊली म्हणाल्या, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळे, कानोवन माळी वेगी भेटवा का, चांद हो चांद सापे हो चंदन, देवकी नंदन विना आवडे हो, घनु वाज गुण वरा वहे घनु वाज गुण वर वहे. सज्जन हो, माऊलीच्या ठिकाणी जाणकरी मंडळी होती. त्यावेळेला भजन केलं की अंगाचा दाह थांबत होता. जसं भोल्यानाथाने भजन केलं ना, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, त्यांच्या अंगाचा दाह थांबला. तसं माऊलीला सगळे म्हणत होते, माऊली अहो आम्ही सुश्राव्य असं भजन म्हणतोय, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यावेळेला अशा महिलांना उभा करत नव्हत्या, सगळे जाणकरी मंडळी उभी होती. तेव्हा जाणकरी मंडळी म्हणत होते, भजन चाललं सुश्राव्य. तेव्हा माऊलीच्या मुखातून आलं, तुम्ही गात सासु स्वरे ऐकून द्यावी उत्तरे, तुम्ही गात सासु स्वरे ऐकून द्यावी उत्तरे, कोकिळे जावे तुम्ही बाया. महाराज आम्ही बाया नव्हे, सगळे पुरुष आहोत. तेव्हा माऊली म्हणाल्या, बरं का कैलास महाराज, दर्पणी पाहता रूप ना दिसे आकुले, बाप रखुमा देवीवरू मज ऐसे केले, घनु वाज गुणा गुणा माऊलीच्या विरळणी ऐकल्यात ना, मनाला लागून जातात. पण आपल्याला 2च तास कीर्तनाचे असल्यामुळे थोडं गायनात, थोडं इकडं थोडं तिकडं, थोडं तिकडं तिकडं शांताबाई नाही का आपलं असं असतं. असं सज्जन हो, आजचा अभंग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हरीने माझे हरिले चित्त. मग मेन मुद्द्यावर येऊ आता. हरीने माझे हरिले चित्त, भारवित विसरले. गवळण मथुरेच्या बाजाराला निघाली होती. भला मोठा माठ तिच्या डोक्यावर होता. त्यामध्ये दही, दूध, तूप, लोणी असं सगळं काही घेऊन चाललेली होती. गवळण मथुरेला निघाली, गवळण मथुरेला
घराच्या बाहेर पडावं लागतं, भक्तिमय व्हावं लागतं. आणि तिचा पहिलाच दिवस होता. ती गवळण निघाली मथुरेच्या बाजाराला. भगवंताने तिचा रस्ता अडवला. अगा, गोकुळातल्या गाई म्हशींचं दूध तू राक्षसाच्या गावाला घेऊन चालली. आम्ही इकडं चोऱ्या करायच्या, ताक आणि फुंकून प्यायचं, आणि तू आम्ही चोऱ्या करायच्या आणि तू चालली त्या मथुरेच्या बाजारला. जाऊ देणार नाही. जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. मथुरे भगवंताला सांगते. पहा, त्यांच्या जोडीला भगवंत असायचा. आपल्या संत आले घरा, जास्त दिसले तर पुढचा दरवाजा बंद करा. आपला असे मायबाप. संततेची संततेची ज्यांचा हेत विठ्ठली. नेणता नाही टाणाटोणा, नामस्मरणा वाचुनी. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. भक्त ऐसे जाणाचे देही उदास. गेले आशा पाश निवारोणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जनधन माता पिता. कोणी आवडत नव्हतं त्यांना. तुका म्हणे मजा अवघ्यांचा कंटाळा. तू एक आवडशी गोपाळा. आवडीसारखं असलं तर आवडतं हो. आवडे हे रूप गोजिरे सगुण. आवडे गोजिरे सगुण. आवडे हे रूप गोजिरे सगुण. रूप गोजिरे सगुण. पादालोचन सुखामय, पादालोचन सुखामय. आता दृष्टी पुढे ऐसा देखुरा. आता दृष्टी पुढे ऐसा देखुरा. तुकोबारांना एवढे भगवंत आवडत होते ना, ते दुसरे कोणाची आवडच निर्माण करत नव्हते. अनेक देवता न लगे माझ्या चित्ता. गोड गीत गाता विठोबाचे. दुसरा देवच आवडत नव्हता. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे. म्हणजे विचार करा तुम्ही, देव आपल्याला आवडायला पाहिजे. नाही तर काही बायांना पप्याचा बाबा आला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्या इतक्या म्हणजे हे होतात, ती येड्यागत करतात. पेऊन आला तरी बोलते आला आला ग बाई, आला ग, आला 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 आमचा पेताड पेऊन आला. एवढ्या बाया बसल्यात ना कैलास महाराज. एकाही बाईला जर विचारलं ना, अगं बायांनो कुणाचा नवरा दारू पितो बोट वरती करा, एवढी ग त्याची झाकून ठेवतात. एक सुद्धा बोट वरती करत नाही. काय सांगायचं महाराज, लय कठीण आहे बाबा. 50 नाही तुम्हाला 80% आरक्षण मिळालं तरी तुम्ही पेताडाची इज्जत अजिबात घालू नका. पतिव्रता तुम्ही, तुमची देवावर नाही सत्ता, त्या पेताडावर सत्ता. अरे जिची देवावर सत्ता होती ती बिचारी आपल्या नवऱ्याला भाकरी तुकडा घेऊन वर जायची. त्याला पतिव्रता धर्म म्हणतात. लक्षात आलं ना मायबापो. त्या गवळणीने भगवंताला म्हणावं जाऊ दे रे मला मथुरेला. भगवंत म्हणाला जाऊ देणार नाही. नाही म्हणलं की तो अजून उलटच काम करायचं, कारण अमर्यादी पुरुषोत्तम होता. त्याला जी गोष्ट नाही म्हणाली तो आधी करणार. बघ मला जावं लागेल, कारण घरी सासू सासरे नंदा जावा काय म्हणतील मजला. माझ्या घरी सगळं कुटुंब आहे. माझ्या सासूबाई म्हाताऱ्या झाल्यात. माझा पहिलाच दिवस आहे.
मी आज प्रथम दिवशी आलेले आहे, दही दूध घेऊन मला जाऊ दे. अजिबात माझे भगवंत ऐकत नाही. शेवटी विनवणी चाललेली आहे. अरे गवळ्याच्या रघुकंसाच्या करुणा येऊ दे तुला, करुणा येऊ दे तुला झोपशी. अरे गवळ्याच्या मुला झोपशी, अरे गवळ्याच्या मुला झोपशी, अरे गवळ्याच्या मुला झोपशी, अरे गवळ्याच्या मुला झोपशी. तरी सुद्धा माझे भगवंत तिचा रस्ता सोडत नाही. शेवटी तिने त्याच्याकडे वटारून पाहिलं. वटारून पाहिल्यावर भगवंताने तिच्या चित्ताची चोरी केली आणि गवळण त्याच ठिकाणी म्हणायला लागली प्रथम चरणात, हे हरी रे राधे राधे. गवळण म्हणायला लागलेली आहे, हरीने माझे हरीने चित्त. काही लोक म्हणतात भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये दह्या दुधाची चोरी केली. नाही हो, नवनित्ताची करतो चोरी. नवनित्त म्हणजे कळालं का? दुधामध्ये आपण विरजण टाकल्यावर काय होतं महिला मंडळ? बोलताय ना तुम्ही? का सासवांनाच बोलताय नुसत्या? म्हातारीने असं केलं, म्हातारीने तसं केलं. म्हातारी यांच्या डोक्यावर बसले पा. चहा वेळेवर देत नाही म्हातारीला म्हणा ग म्हणा. कुठं चाललं होतं आपलं? दुधामध्ये आपण विरजण टाकल्यानंतर काय होतं? आता कसं, आता एक म्हातारी इतकं दादा इतकी हावभाव करून म्हणते. कीर्तन झाल्यानंतर मी विचारलं एका माईला, माय काय म्हातारीला ज्ञान, काय म्हातारी बाय नुसती डुलत होती, हालत होती, असली म्हातारी असावी कीर्तनाला. शेजारची बाई म्हणली ती बहिरी आहे, तिला काय कळतं? तुम्हाला कानाने आवाज येतो ना, घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख, ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. इतकं गोड आहे ते भगवंताचं नाम, इतकं गोड आहे. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन
माझे केशवा काबान घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतापेक्षा गोड नाम आहे भगवंताचं पण आपल्याला ते घ्यायला नको आम्ही म्हणलं टाळ्या वाजवा म्हणा विठ्ठल ते म्हणे तुम्हाला कशाला बोलवले तुम्हीच म्हणा म्हणजे आपण मरून जाऊ पण आपल्याला लोक साथ देणार नाही बरोबर खरे गवळणीने स्वतःच चित्त हरून गेलेली आहे आणि गवळण आता घरी निघालेली आहे सासूबाईंनी विचारलं अगं डोईवरचा माठ आणि वित्त म्हणजे पैसा आहे कुठे काय करू सासूबाई आज मला निराळच झालंय कस बाय बाय दिसतय कस मला ग बाई भरल या येड पिस 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 असं गायन असल्या पण येड पिस होईल माणूस मला ग बाई भरलं येड पिसा आत्याबाई काय सांगू तुम्हासनी भारी वित्त विसरून आले ग अगं कुठे विसरली तरी मी म्हणलं जाऊ नको बाजारला तरी म्हणते जाऊ दे मला जाऊ दे बाजारला ती बाजारला विकण्या निघाली दही दूध तूप आणि लोणी ते सगळं विसरूनच आली कारण तिची सुदबुद हरली
आणि टाळी वाजवा. महाराष्ट्राचा लाडका गायनाचार्य, ज्यांचा आवाज प्रत्येकाच्या कानाकानामध्ये घुमतो, असे ही दोन्ही बघा जोडी कशी आणली आज. म्हणलं हे खेडकीने असो पण इकडं आणायचं वडवड त्यांना, का ही कला सगळ्या गावाला कळली पाहिजे. मैं तो सुध बुध खोये तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले, ओ बंसी वाले. कैलास महाराज, आम्ही तुमच्याकडे फक्त 5 पट आहेत. भगवंताकडे तुम्हासाठी मागणं मागते, एवढे मोठे वा बाळांनो, कारण आम्ही अवचित मरून जावे, मग भजन कीर्तन प्रवचन कोण करावे, याच कारणे लावावे बहुत लोकी. फक्त जगाच्या कल्याणा संताच्या उभूती आता उरलेली आहे, कारण संसार प्रपंच हा दुःखमूळ आहे. चौकडी इंगोळाई विश्रांती नाही, कोठे रात्रंदिवस तळमळ. फलकट तो संसार एवढं माहीत असून आपण सगळे संसारातच आहोत. आज या ठिकाणी ज्यांचं पदार्पण झालं, असे आमचे प्रेमस्नेही राजेंद्र गोरे महाराज, पूर्ण संसाराचा बघा त्यांनी त्याग केलाय. मोजता येईना एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे. परवा त्यांच्या मातोश्रीचं पुण्यस्मरण झालं माझं मिरज गावमध्ये. त्याच ठिकाणी मला म्हणले, ताई आम्हाला तू हवीस. जवळजवळ 15-20 जण भाऊ आहेत ते माझे. त्यांनी लगेच उभं राहून तिथेच पुकारलं. मिरज गावमध्ये आम्ही आमच्या ताईला 1 एकर जागा आणि ताईचं कीर्तन अमेरिकेत लावणार आहोत. लावलंच म्हणजे त्या तुमच्या जोडीला मी नेणार आहे तिकडं. आपल्याला ही जोडी हवी आहे ना, ही जोडी हवी आहे ना. हा, दरबार न्यायचा आपल्याला, कारण असं झालं पाहिजे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. आणि मला वचन दिलं होतं त्यांनी बरं का, ताई कितीही काही असो, मोठे मोठे कॉलेज आहेत, फार मोठे सर आहेत ते, पण त्यांना संसार प्रपंचच आवडत नाही. त्यांची जर पत्नी ना सौभाग्यवती, त्या आल्या असत्या ना, असे कानोपात्राला सगळे लोक पाहत होते ना, अशी सुंदर त्यांची पत्नी आहे. ह्यांचं लक्षच नाही लागत संसारामध्ये. बरेचसे लोकांनी श्रद्धांजली देताना सांगितलं, महाराज तुम्ही पोरा बाळांकडे लक्ष द्या. गेल्या वर्षी त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह बालाजीला झाला, त्याच्या अगोदर त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह बेंगलोरला झाला, आणि ह्या वर्षी अमेरिकेत आहे. कैलास महाराज, मी तुम्हाला परवा फोन करून सांगितलं, त्यांनी जर तुमचं गायन ऐकलं ते मला म्हणतील, अश्विनी ताई 10 जण तुमचीच घेऊन या. कारण काय, मला अगदी पाठी म्हणजे मला मोठी बहीण मानली त्यांनी. अहो कोणी असं 1 एकर जागा देईल का? आणि जागा तर देऊन म्हणे असं संस्थान तुम्हाला बांधून देतोय आपले गुरुजी शंकर सेठ निवासे, आणि आपले गुरुवर्य सोपान काका जोगदांड आले नाही का? येणार आहेत का? बरं, शंकर दादा काश्मीरला गेले, असू दे काय नाही. तुम्ही आलात, सगळ्यांची भर तुम्ही काढली, बरं वाटलं.
अहो या अश्विनीताई म्हात्रेला ननाशी गाव, गुजरात साईडला ननाशी गाव आहे, तिथे देशमुखांनी शेखर नानांनी 1 एकर जागा दिली. आम्ही सर्व गेलो होतो. माझा बाप तिथे बसलेला आहे, ते सुद्धा आले. मी माझ्या आईवडिलांना फोन सांगितलं होतं, बाबा चला. सगळ्यांना सांगितलं होतं चला. तिथे मोठा कार्यक्रम आम्ही ठेवला होता, 5000 लोकांचं भोजन होतं. अश्विनीताईला कळालं आपली जागा कुठे आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. गेले सातत्याने 2019ला मी इथे आले, 30 जुलैला. अगदी मी त्या समोर नेट दिसतं ना कैलास महाराज, त्या नेट मध्ये मी 1 वर्ष काढलं. नेट मध्ये बरं का. माझ्या उशाला साप, विंचू, बेंडकुळी, घोणी, घोण सगळं काही माझ्या उशाला असायचं. पण मला काहीच करत नव्हते बरं का, काहीच करत नव्हते मला ते. कारण माझे माऊली म्हणतात सर्प विंचू आम्हा नारायणासारखे, पण त्यांना दुरून वंदन करायचं. सर्प आणि विंचू कळाला का ह्यो आपल्याला डसणार आहे, त्याला आयुष्यात त्याला जवळ घ्यायचं नाही, खिशात घालून फिरायचं का, हे माऊलीचंच वर्णन आहे. सर्प विंचू आम्हा नारायणासारखे. पण सांगा तुम्ही दादा, सांगा दादा, दत्ता त्यांना खिशात घेऊन फिरलो तर ते आपलं काय करतील, काठा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि विंचवाचा ठणका कसा असतोय तो एकनाथ महाराजांनी सांगले, अबाबाबाबा अग ग ग विंचू चावला. मग काय मी करू. त्यापेक्षा आपल्याला नवलंकाराच्या गोठी, विशेष अज्ञानाच्या न लगे पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी, नाना संकटे नाचविती. ते अज्ञान नाना संकट नाचून टाकणार, पण सज्ञान एकच असताना एकच ज्ञानोबराय होते. पूर्वी महाविष्णूचा अवतार सखा माझा, ज्ञानाचा पाय, ज्ञानाचा सागर सखा ज्ञानाचा सागर सखा सखा माझा, सखा माझा, सखा माझा, सखा माझा, माझा माझा ज्ञानाचा सागर सखा, माझा विवेक सागरा, विवेक सागरा, सख्या माझा विवेक विचाराची माणसं जर आपल्याला मिळाली तर त्यांना आपलं म्हणावं हे माझं आहे. पण ज्याचे अविचार जर असतील त्याला आपलं कधी म्हणू नये. दुरून वंदावे. सोन्यामध्ये आपल्याला त्यांनी बुडवून काढलं आणि तुम्हाला सुवर्ण बनवतोय. नाही बाबा, तुझी चाड आम्हाला कळालेली आहे. तुझं वक्तृत्व काय, तुझं बोलणं काय, तुझं राहणीमान काय, हे जेव्हा आपल्याला कळतं. आता विचार करा, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, अस्पृश्य असणारी जनाबाईने म्हणलेले बरं का. तिला ज्ञानी महात्मा कळाला, पण आपल्याला ज्ञानी कळत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणले, ज्ञानियांचे राजे गुरु महाराज म्हणती ज्ञानदेवा तुम्हा ऐसे मजपा मराये काय थोरपण, मी तुमच्या पायाची वाहन होऊन बसेन. आता आकाशाने खाली उतरावं का. मगाशी काय म्हणलं, ते आकाश एवढे होते. याचा अर्थ मुक्ताबाईंनी सांगितलं, अरे मुंगी एवढं अज्ञान जर तुझ्यातलं निघून गेलं ना, मुंगी एवढं अज्ञान जर तुझ्यातलं निघून गेलं ना, तू सूर्याला काय सगळ्या जगाला गिळू शकतं. नम्र झाला पण नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. माझे जगद्गुरु तुकोबारांनी जरी ही शिस्त लावून दिली नसती नम्रतेची, माणूस माणसाला दादा पाया पडला नसता. असाच गोकुळ वाळवंटामध्ये खेळ मांडला होता बरं का. नामदेव महाराजांचं कीर्तन होतं. खेळ कसा मांडला होता ऐका.
खेळ मांडीला वाळवंटी गाई, खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, वर्ग अभिमान विसरली आती, वर्ग अभिमान एक लोटांगणी जाती, एक लोटांगणी जाती, निर्मळ चित्त झाली नवनीत, निर्मळ चित्त झाली नवनीत, आशान बाजर उठती रे, वाळवंटामध्ये खेळ मांडला होता आणि त्या खेळामध्ये पांडुरंग परमात्मा नाचत नाचत येत होते. ज्ञानोबारायांनी पाहिलं होतं आणि ज्ञानोबाराय म्हणत होते, हरी आला रे हरी आला, हरी आला रे हरी आला. संता संगे ब्रह्मानंदू आनंद इतका झाला की त्या आनंदाला पार राहिला नाही. बरं आनंदाच्या भावनामध्ये देव नाचायला लागला. नाचता नाचता जनी म्हणे ज्ञानदेवा, जनी म्हणे या जन्यापा जनाबाई ज्ञानेश्वरांच्या मांडीला मांडी लावून बसली होती. हा मांडीला मांडी लावून. आता एखाद्या जणीनं इथं कुणाच्या तरी मांडीला मांडी लावून बसा, लगेच नवरा संध्याकाळी घट्ट स्पॉट आपल्याला नको नाही की नाही. जनाबाई होती भावती, तिने देवाला असं आकळवलं होतं, आकळवलं हृदयामध्ये
देवाला चोर बोलण्याची ताकद त्या महिलेमध्ये होती. हा, कारण देवाने काय चोरलं होतं? चित्त. चित्त चोरिले नंदाच्या नंदने. माऊली सुद्धा म्हणतात, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले, चित्त चैतन्य चोरून नेले, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगेले. गोविंद गोविंद मनाला लागली या छंद. तेवढा पुरता छंद नाही लागला पाहिजे. नित्य गोविंद गोविंद. तेने निरसेल बंधन मुखी वदे नारायण. नामधारकाला बरं का मंडळी, नामधारकाला लोक हसतात, यानं काय धंदे आहेत? अरे धंदे नाही आम्हाला, आम्ही कोणाला मिळत नाही. कान तया ठाई ठेवायचे नाही. तुकोबाराय म्हणतात, निंदेचे श्रवण नको माझ्या कानी. जिथे निंदा होत असेल ना, ते श्रवण नको माझ्या कानी, बधीर करून ठेव देवा. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्यावनी आंधळा बरा मी. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्यावनी मुका बरा मी. मुका बरा. लोकांचा कशाला काथ्या कुटायचा रे? हा, काथ्या कुणाचा कुठला जातो? ज्यांचं चांगलं चाललंय त्यांचं. खराडे बाराड्यांना त्या चावडीवर बसायचं, घेतली त्यांनी देवच केलाय. आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेवी तंबाखू चोळतोय तू. कशाला लोकांची उचापती करतो भाऊ? एक निघाला तंबाखू आमच्याकडे फुकट मिळते, म्हणजे 10 रुपयाला पुडी. ते औरंगाबाद निघाला. त्याला एकाने विचारलं, काका कुठं निघाला? म्हणली तंबाखूला. कुठं? मालपाणीला. म्हणलं औरंगाबादून एवढ्या लांबवरून संगमनेरला? तिकिटाचं काय? म्हणलं 75 नंतर तिकीटच नाही. फुकट मिळलं तिथं माणूस लवकर जातं बघा. हा, फुकटचं लवकर जातं. हे पहा, मागायला नाही पाहिजे. मांगे से दूध, मांगे से खून बराबर ना, मांगे से दूध बराबर. आम्ही आमच्या गोरे महाराजांना म्हटलं नव्हतं की आम्हाला जागा द्या. होऊन आम्हाला म्हणले, आम्हाला तुमच्यासारखी मुक्ताई पाहिजे. आम्हाला सगळे बरं का, तेवढे जेवढी होती. आता तुम्ही ऐकलात त्यांच्या मुखातून की आपल्याला सगळा रंगमंच तिथे पाहिजे. जाऊ जाऊ म्हणजे मी तुला आधीच सांगितलं होतं की तू फक्त येच. काय मी एक माझा काय गावाचा सप्ता नाहीये. मी घरदार संसार प्रपंचाचा त्याग केलाय. खरं सांगते तुला, माझी मोठी मुलगी हॉटेल मॅनेजमेंट, एक फॅशन डिझायनर, एक हवाई सुंदरी, मुलगा सिव्हिल इंजिनियर, 2 हॉटेल टाकून दिले, 12 माळ्याचं टॉवर बांधायला. मी सगळ्याचा त्याग केला. उन्हातानात राहते, पत्र्याखाली राहते मी. आता हे 3 वर्ष झाले बांधून. ते 1 वर्ष माझं तिथे गेलं. आई बाबांच्या जवळ मी 1 वर्ष राहिले. कारण मी जेव्हा येत नव्हते तेव्हा बाबा आणि आई म्हणायचे सारखे, कधी येणार बाई तू, कधी येणार बाई तू, कधी येणार. लोक आम्हाला लई बोलतात, बाई ये ना. मग मी निश्चय केला, निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केला मी की नाही, मी 30 जुलै 2019ला भर कोरोनामध्ये आले आणि रोज भजनाला जायची. रोज मी, ज्ञानबा, निवृत्तीदादा, बाळूदादा, संदीप महाराज, एक आमचा पकवाजा, रोज भजनाला. कोरोनात लोकांनी उठवलं गावामध्ये, या बाईमुळे कोरोना आला. मग मला नसता का झाला? मला झाल्यावर तुम्हाला कोरोना होईल ना. मला कोरोना झाल्यावर तुम्हाला होईल की नाही? मलाच नव्हतं तर तुम्हाला होईल कसा? तुम्हाला म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, बोलायला काही येतं. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पाव्या. बोलायचंच आहे ना, तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीवे भावे तुम्ही केले तर वयाच्या 16 हे पोरग आहे ना इकडचं, हे एवढंच होतं आळंदीमध्ये. 33 वर्ष झाले कीर्तन करते. 33 वर्ष मी
1-2 वर्ष नाही या वडगावात तारीख मिळत नव्हती. साक्षीला संदीप महाराज आहेत. रामदास भाऊचा जीव नुसता तळमळायचा. आपल्याला ती उंच अशी बाई, ती जाडी बाई आणायची. अरे उंच आणि जाडी बाई मिळायला टाइम लागते भाऊ. कुठलीही गोष्ट मिळाला सांग बघा. आता तुम्ही सांगा, शबरी माता तिला का रामाजवळ जायला लागलं का? रामाला यावं लागलं भाऊ. रामाला जब मेरे राम जी का आवड शबरी ने कुटिया जब मेरे राम जी का गरज नाही. देवाला यावं लागेल. पण त्यासाठी काय केलं पाहिजे ऐका. ठाईचं बैसुनी कराये काचित, ठाईचं बैसुनी कराये ठाईचं बैसुनी कराये काचित, ठाईचं बैसुनी कराये काचित. आवडी आनंद आडवावा, आवडी आनंद आळवा नरती सायस झाला, नरती सायस झाला. सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, सुखे येतो घरा नारायण, नारायण नारायण. कोण कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. तुम द्रौपदी के जैसे बुलाते नहीं. भरी सभा द्रौपदी थारी, भरी सभा द्रौपदी थारी, राखो लाज हमारी रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी रे. कुंतलासी द्वारके चला, उठे कुंतलासी द्वारके चला, आये तस खयाला भी से द्वार के चराया, उठे गौसा से लाभिए ना, द्वार के चराया. द्वार के चराया, द्वार के चराया, द्वार के चराया. हात जोडिता बंधन तुटले, आता जीवाला मी पण सुटले. आत्म्याने जणू परमात्म्याला, आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुणी. तेरे काना तळे लोणी, तेरे काना तेरे चोळी आला लुगडी, तेरे काना तेरे तेरे चोळी लुगडी, तेरे काना माझ्या काना, अरे काना काना काना, चोळी आला लुगडी.
कधी होतं हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा, नोव्हे बरा लौकिक. आता ती गवळींची अवस्थाच अशी झाली होती. डोळ्याचं काजळ कपाळाला लावत होती, डोळ्याचं काजळ कपाळाला लावलं आणि कपाळाचं कुंकू डोळ्यात भरले, छन छन नन पैंजण वाजणारे दंडात घातले, हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे देवा मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, देवा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोई. म्हणा की जोरात, मी जेवायला देणार आहे. मन मोहिले, मन अगदी मोहन गेलं माय बाप. गवळींला स्वतःची स्वतःला शुद्ध राहिली नाही. घरी करत होती मी कामधंदा, तेथे मी गडबडले रे, घागर घेऊन पाणीयाशी जाता, डोईवर घागर पाझरली. माझ्या भगवंताने 11 वर्ष इतकं चरित्र, इतक्या चरित्र लीला केल्या की गोकुळाला आनंदमय केलं होतं. इतक्या गवळणी आनंदल्या होत्या. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळा अवतरले, गोड हसू गालात नाच गाऊ घालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळा अवतरले, गोड हसू गालात नाचू गाऊ घालात पैंजण थरथरले. काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, काना दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी, फुलले सुरा संगते, कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाळ, कानाला नावे किती, रोज खोड्या करून रोज खोड्या करून बाळे जमून, सांज सकाळी गोपाळ काळ. आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला, आधी आनंदी आनंद झाला. 11 वर्ष गोकुळामध्ये भगवंताने आनंद 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 निर्माण केला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नर नारी, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन, भगवंताने मन मोहून घेतलं आणि 11 वर्षांतर बरोबर आक्रूर नेण्यासाठी आला. तेव्हा काय म्हणाले लोक, नको नेऊ भाग्यवान, अक्रूर
11 वर्षानंतर तो आलाच होता कशासाठी? कंसाचं हरण करण्यासाठी आला होता. 11 वर्षानंतर भगवंताला नेण्यासाठी अक्रूर आले आणि सगळ्या गवळणी त्या अक्रूरला म्हणाले, अक्रूरा चंडाळा, का तुझं कोणी येथे बोलवलं? का घात करू आलं का माय बापो? देव आपल्या जवळ असतो ना तोपर्यंत आपल्याला कळत नसतो. गोकुळातल्या गवळणी त्याला काही बोलावं, गाल ओढावं, मारावं, झोडावं. देव जवळ असतो तोपर्यंत आपल्याला कळत नसतं. पण देव एकदा का आपल्यातून निघून गेला ना तर गवळणी रडत होत्या. रडत असताना गवळणींनी एक नदी तयार केली होती. नदी रडण्याच्या अश्रूनी. आपल्याला देव काय कळतं? संत कळत नाही तर देव कधी कळणार? माणसं कळाली तरी बस रे बाई बापू. आपल्याला खरंच सांगते तुम्हाला, माझा दादा इथून गेला ना त्या दिवसापासून माझं मन अगदी विटलं होतं जायचं इथून निघून. पण पांडुरंग परमात्माने पुन्हा एकदा मला एवढ्या या पोरी पुन्हा पाठवल्या आणि म्हणून त्यांच्यासाठी इथे राहावं लागलं. आता इथेच होणार आहे. आता काय गोरे भाऊ मला इथे ठेवणार आहे का? पण माझ्यातली एक मुलगी तरी मी इथे संस्थापक करणार. तिचं नाव संस्थापिका करणार. तिला म्हणणार, बाळा ही संस्था तू सांभाळ. कारण मला या महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 संस्था तयार करायच्या आहेत. प्रत्येक कोपऱ्यात. मी कोणाकडे जागा मागायला जात नाही. हून जागा दिलेली तुम्ही भाऊ, बरोबर? आणि म्हणून मला त्या ठिकाणी या ठिकाणी सगळीकडे 2-2 दिवस द्यायला लागणार आहेत. का? काही येत नाही मला, माझं शिक्षणही नाही महाराज. अगदी मराठी मीडियम 5वी शिकलेली महिला, पण मी इंग्लिश स्पीकिंग केलं, गुजराती केलं, हिंदी पक्क केलं. का? तर मला सारखे रोजचीच कीर्तन आहे. असा एकही दिवस नाही की मी घरात आहे. ह्या सप्ताहामध्ये आता हे कीर्तन झालं. आहार केला की फलटणला माझं कीर्तन आहे संध्याकाळी. फलटणचं कीर्तन करून बरं का बडे बाबा मी कुठे माहिती आहे का? पोरीचा उद्या साखरपुडा. तिथे जरा वेळ जाणार. साखरपुडा झाला की परत येणार. कारण माझ्या ह्या लेकीनं मला सांभाळायचं आहे. अरे दुसऱ्याच्या लेकी त्या आपल्या लेकी समजायच्या. मी माझ्या मुलींना सगळ्यांना असं एकत्र घेते आणि मला जेवायला वाटताना त्यांना म्हणते, बाळांनो या गरीबाला 2 घास द्या ना ग. दादा माझी ही अवस्था मी करून टाकलेली आहे. कसं आहे माहिती का? हा माझा आधारस्तंभ आहे. जर मी एखाद्या ठिकाणी बसले तर लगेच माझ्या पायाजवळ माझी वासरं येतात. जशी आंबरुनी वासर आले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय. आई असावी. अरे आई झाली आपली एक. ज्ञानोबारायांना आई म्हणलंय. आई ज्ञानबाई माझी आताची माय. ज्ञानबाई माझी आताची माय.
वयाच्या 16 वर्षी माझे ज्ञानोबराया हरिपाठ लिहितात अनाथासाठी. माझ्या लेकरांना पोरं घरातून हाकलून काढतील, ते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणतील तरी पोट भरतील, पण अनाथाची माय प्रथम झाले. त्यानंतर माझ्या माऊलीने साधकासाठी ज्ञानेश्वरी लिहिली, एक तरी ओवी अनुभवावी. आणि म्हणून मायबाप हो, असा हा वाळवंटामध्ये एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी. आणि आपल्याला सुद्धा लाह्या वाटायच्या आहेत, म्हणून आता एकदा त्या पांडुरंग परमात्माचं भजन करू. ठोबा आज की आनंद मेरी जय हो. अरे विठो बारक माये हो बारक ताली वाजवा हो बारक माये हो बारक माये हो बारक माये हो बारक माये हो बारक जय जय हो बारक माये हरि हो ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल चिंके लावी रे दुरी होतो ते गाचे मी तुम्ही वारे दोही करे मुख वाहत्या धारा गारे दोही चाकोबरा तुम्ही वारे दोही कडे मुख मने हाती टोकाधिक उन्हेने देखा कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश कमे का वैष्णवनिका संभ्रम वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवो तुका मनी